तर शिवसेना आयोजित भव्य महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न. शेकडो नागरिकांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा लाभ. आरोग्य शिबिर ठिकाणी तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी दिली भेट. शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन माणगाव येथील अशोकदादा साबळे विद्यालय येथे दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत करण्यात आलं होतं. या महाआरोग्य शिबिरात जनरल तपासणी, ईसीजी, रक्तदाब, मधुमेह तपासणी, हृदयरोग, हाडांचे विकार, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाआरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला असून शिबिरात तपासणीनुसार पेशंटना मोफत औषधे देण्यात आली. तसेच ज्या पेशंटना अधिक उपचाराची किंवा ऑपरेशनची आवश्यकता आहे त्यांच्या उपचारांची मोफत सुविधा संजीवनी कॅन्सर सेंटर ठाणे व फायझेन हॉस्पिटल ठाणे येथे करण्यात आले. नेत्र तपासणीनंतर मोफत चष्म्यांचे देखील वाटप या शिबिरात करण्यात आलं होतं. या शिबिरात माणगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट देत नागरिकांना मिळणाऱ्या मोफत उपचाराची प्रत्यक्षात पाहणी व चौकशी केली. प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. ॲक्च्युली जेव्हा आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही प्रोग्राम केले तर शासन आपल्या दारी कार्यक्षेत्री आम्ही आले. त्याच दरम्यान असं लक्षात आलं की महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण खूप वाढत होतं. जेव्हा शिंदे साहेबांनी हे लक्षात आलं, शिंदे साहेबांनी सांगितलं सर्वायवल कॅन्सर आहे त्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करून महाराष्ट्रात कॅन्सर नाही करायचं. तर सर्वायकल कॅन्सरमध्ये तो कॅन्सर करू नये त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून 9 ते 18 वर्षाखाली जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना त्याच्याबद्दल माहिती देऊन आणि ती लस दिली जाते. HPV लस म्हणून आहे आणि ती त्यांना ती लस दिल्यानंतर त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे 7 ते 8 कॅन्सर कव्हर होतात आणि त्याच्या आधीला मुलगी जी असतात मुली असतात किंवा त्याच्या आईवडील असतात त्यांचं एक काउन्सिलिंग केलं जातं. त्याच्यानंतर ती त्यांना लस दिली जाते. त्या लसमुळे काय होणार की जे काय आत्तापर्यंत लोकांना हायजीनबद्दल माहिती नव्हतं, महिलांना, ग्रामीण भागातल्या महिलांना किंवा त्यांना माहितीच नसतं की आपल्या अंगामध्ये कॅन्सर 20 वर्ष तो कॅन्सर असतो. मग कधी कधी माहीत पडत नाही पण तो अचानक माहीत पडतो. त्यावेळेस ते सगळं घर हादरलेलं असतं. त्याच्यामुळे ही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे आणि त्यातून मग लस दिली जाते. शिवसेना पक्षाचे लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या 61व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नामदार वर्षाचे लोकावे साहेब यांच्या वतीने आज माणगावमध्ये तालुका वाईज आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं तर या शिबिराला जवळजवळ 600-650 पेशंट्स जिल्हा बऱ्यापैकी सगळ्यांची चेकअप आहे. याच्यामध्ये जनरल चेकअप असेल, स्त्रीरोग तज्ज्ञ देखील आहेत, बालरोग तज्ज्ञ देखील आहेत आणि बऱ्याचशा ग्रामीण भागातनं इथे सगळे पेशंट्स आलेले आहेत आणि त्यांनी या शिबिराचा फायदा घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे माणगाव तालुक्यामध्ये हे महाशिबिराचं आयोजन केलेलं आहे. आदरणीय नामदार वर्षाचे लोकावे साहेब यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये सकाळपासून जवळजवळ 1000पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त आम्ही फोकस केले ते म्हणजे महिलांमध्ये जे कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आपण पाहतोय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रत्येक वेळेस महिलांचा विचार करून, महिलांच्या आरोग्याचा विचार करून प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी हे शिबिरं आयोजित केलेले आहेत. आत्ता त्यांचा मानस आहे की त्यांचा 61वा वाढदिवस असल्याकारणाने अख्ख्या राज्यभरामध्ये जवळजवळ 60 ठिकाणी त्यांनी हे शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे भविष्याचं. आपल्या इथे त्याच अनुषंगाने आपण याचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये खास करून महिलांसाठी थर्मल टेस्टिंग जी कॅन्सरसाठी, ब्रेस्ट कॅन्सरसाठी केली जाते ती थर्मल टेस्टिंग इथे महिलांसाठी केली जात आहे. त्याचाही लाभ बऱ्यापैकी सकाळपासून महिलांनी जवळजवळ 50पेक्षा जास्त महिलांनी त्याचा देखील लाभ घेतलेला आहे. आणि भविष्यात जर एखाद्या महिलेला त्याचं कॅन्सरचं ऑपरेशन करायचं असेल तर ते देखील आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची आणि सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या फाउंडेशन मार्फत ते देखील आपल्याला पूर्णपणे मोफत करून देणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्या बड्डेच्या दिवशी जे थर्मल स्कॅनिंग आहे त्याचं उद्घाटन करून जेणेकरून ज्या महाराष्ट्रातल्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याचं चेकअप झालं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी कर्करोग तपासणी ठेवलेली. त्याच्यामुळे जवळजवळ 50पेक्षा जास्त महिलांनी ते कर्करोग तपासणी केलेली आहे आणि याच्यावरून समजते की शिंदे साहेबांनी जसं त्यांचं 2.5 वर्षामध्ये त्यांनी जे कामं केली त्या महिलांवरती त्यांनी जे हे केलं, लक्ष दिलं. तळागाळातल्या महिलांना प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याचे प्रॉब्लेम्स असतात ते शिंदे साहेबांनी जाणून त्यांच्या आत्ता जो त्यांचा 61वा वाढदिवसानिमित्त पूर्ण वर्षभरामध्ये 6 पायऱ्यांचे टेस्ट करणार आहेत आणि
आज जो रिस्पॉन्स मिळाला त्याच्यावर मला तर दिसतं की सगळ्या महिला खुश आहेत आणि असं शिंदे साहेबांनी पुढे करत राहून ही सगळ्या महिलांची इच्छा आहे. माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून माणगाव तालुक्यातील भरतशेठ गोगावले साहेबांच्या आमदार यांच्या माध्यमातून आपण इथे महाशिबिर आयोजित केलं होतं. तर गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरचे रुग्ण वाढत चाललेले, भरपूर काही महिलांना याचा स्तनाच्या कॅन्सरचा प्रभाव वाढत चाललेला आहे. तर त्याच्या निमित्ताने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मनात असं होतं की कॅन्सर दिवसेंदिवस वाढत चाललं, तर ह्याच्यावरती आपण काही प्रकारे काही सर्जरी करू शकतो का. तर त्याच्यावरती आपण जेवढ्या महाराष्ट्रातल्या ज्या महिला त्या महिलांसाठी आपण एक स्तनाच्या कॅन्सरपासून त्यांना मुक्तता भेटावी यासाठी आपण त्यांचं थर्मल स्क्रीनिंग मशीनचं एक नवीन मशीन लॉन्च केलेलं आहे. जे आपण पहिलं याच्या अगोदर आपण याचं मेमोग्राफी मशीन्स करायचं, जे पेनफुल इन्व्हेस्टिगेशन होतं आणि रेडिएशनवाला मेडिसिन आपलं टेस्ट होती. तर आता आपण ही जी थर्मल टेस्टिंग मशीन घेतलेली आहे ही विदाऊट पेनफुल आणि सेकंड थिंग विदाऊट रेडिएशन मशीन्सचं, ज्याच्यामध्ये आपण स्तनाच्या कॅन्सरचं निदान करू शकतो. आणि ज्या महिलांच्या याच्यामध्ये आपल्याला स्तनाच्या कॅन्सरची गाठ दिसेल तर त्यांचं आपण पुढील जे काही आपलं ऑपरेशन्स आहे ते आपण महात्मा ज्योतिबा फुले जीवनदान योजना आहे या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण सर्जरी आपण मोफत करणार आहोत. आणि याच्यासाठी डॉक्टर आदित्य मनके आणि संजीवनी कॅन्सर केअर ठाणे यांच्या माध्यमातून यांनी एकनाथजी शिंदे साहेब यांना असं सांगितलं गेलेलं आहे की पूर्ण शिंदे साहेबांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र कॅन्सरमुक्त महाराष्ट्र करणार आहोत. आणि याच्यासाठी आपण 1 वर्षामध्ये 6000 लोकांचं कॅन्सरची सर्जरी मोफत करून देणार आहोत. तर हे संपूर्ण उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आपण हा उपक्रम राबवलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपण कॅन्सरमुक्त महाराष्ट्र म्हणून करणार आहोत. आणि याच्यासाठी आपण प्रत्येक गावांमध्ये जाऊन तिथल्या जेवढे लोक त्या सर्वांचं कॅन्सरचं निदान करणार आहोत. जेवढ्या आपल्या माता भगिनी आहेत त्या संपूर्ण लोकांसाठी आपण स्तनाच्या कॅन्सरची या थर्मल स्क्रीनिंगच्या थ्रू आपण टेस्टिंग करणार आहोत. आणि त्याच्यामधून जे काही पेशंट्स आपले डायग्नोज होणार आहे त्यांची संपूर्ण सर्जरी आपण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण मोफत करणार आहोत. या महाशिबिरामध्ये जवळजवळ 1,500 लोकांची तपासणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 700 लोकांना मोफत चष्मे वाटप केले गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपण शुगर, ब्लड प्रेशर, ECG या टेस्टिंग केलेले आहेत. त्याचबरोबर आपण हृदयविकारांची टेस्टिंग केलेली आहे की ज्या लोकांना ECGमध्ये काही चेंजेस येतील तर त्यांना पुढील सर्जरी म्हणजे पुढील टेस्टिंगसाठी आपण मुंबईच्या कायझन हॉस्पिटल इथे आपण त्यांना बोलवणार आहोत. कायझन हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले जीवनदान योजना अवेलेबल आहे. तर त्यामुळे हृदयाच्या आजाराबद्दल जर काही डायग्नोज झालं तर त्यांना आम्ही त्यांचं रेशन कार्ड, आधार कार्ड घेऊन ठाणा येथे कायझन हॉस्पिटल इथे त्यांना घेऊन जाणार. तिथे त्यांची अँजिओग्राफी टेस्ट आम्ही संपूर्ण मोफत करणार आहोत. आणि त्या डायग्नोजमध्ये जर त्यांची काही ब्लॉकेज आढळले आहे तर अँजिओप्लास्टी, आणि जर जास्त ब्लॉकेज आढळले तर त्यांचं बायपास सर्जरी, हे संपूर्ण आपण महात्मा ज्योतिबा फुले जीवनदान योजनेच्या अंतर्गत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण संपूर्ण हृदयाची सर्जरी मोफत करणार आहोत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, विधानसभेचे संसदरत्न आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्ताने आदरणीय सन्माननीय बडशेठजी गोगावले साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी निर्मला मॅडम यांचा देखील सहभाग लाभलेला आहे. या आरोग्य शिबिरामध्ये मुख्यतः लहान मुलांची तपासणी असेल, नागरिकांची तपासणी असेल, नेत्र तपासणी असेल आणि ज्यांना नेत्रविकार आहे त्यांना जवळपास 700 लोकांना आपण या ठिकाणी यांच्या माध्यमातून मोफत चष्मेचे वितरण करण्यात आलेलं आहे. जवळपास 1000पेक्षा जास्त नागरिकांनी या ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या केलेल्या आहेत. त्यामध्ये शुगर तपासणी असेल, हृदयासंबंधित विकार असतील, ECG असेल, काही रक्त तपासण्या असतील, यांच्या देखील या ठिकाणी तपासण्या मोफत करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आज 100 रुग्णांच्या मागे 50 रुग्ण हे कॅन्सरचे आजपर्यंत आम्हाला निदर्शनात आलेले आहेत. यामध्ये मुख्यतः महिलांमध्ये बघायचं गेलं तर ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, यासाठी देखील आपण या ठिकाणी संजीवनी कॅन्सर केअर ठाणे यांच्या माध्यमातून थर्मल स्क्रीनिंग जी ॲडव्हान्स आहे, मेमोग्राफीपेक्षा आज ॲडव्हान्स जी स्क्रीनिंग आहे तर जास्त काही त्रास होत नाही अशी या ठिकाणी आपण जवळपास 60 महिलांची तपासणी केलेली आहे. त्याचबरोबर सर्वायकल कॅन्सरच्या संबंधित बोलायचं झालं तर
पिंक फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी 9 ते 18 वर्षांच्या ज्या आपल्या मुली आहेत, बहिणी आहेत, त्यांच्यासाठी मोफत लसीसाठीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आगामी काळात आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या देखील आपण या अगोदर देखील मोफत वितरण करत आहोत. यापुढेही आपण ते त्यांच्या माध्यमातून मोफत वितरण करू.